नमस्कार मित्रांनो. हे आपल्या क्लोजिंग ट्रेड मध्ये आता आपण एंट्री आपली बनवलेली आहे. इथे आपण लॉंग केलेलं आहे. सो इथे मी क्विकली माझे पोझिशन्स मार्क करतो. इनफॅक्ट पहिलाच आपला स्टॉप लॉस लावायला हवा. सो आपली एंट्री झालेली आहे 195 ला. मी इथे स्टॉप लॉस लावत आहे 20 पॉईंट प्लस मध्ये, म्हणजे 215. मार्केट क्विकली खाली देखील येत आहे 214.8. ओके, आय थिंक ऑर्डर कॅप येस प्लेस झाले. थोडासा डिले झालेला पण ऑर्डर प्लेस झालेली आहे. मी एकदा रिफ्रेश करतो चार्ट आपल्याला क्लिअरली कॅन्डल्स बघण्यासाठी. कधी कधी थोडासा विकचा इश्यू येतो किंवा क्लोजिंग थोडीशी 0.5 प्लस मायनस होऊ शकते, त्यामुळे एकदा रिफ्रेश करणं गरजेचं असतं. अँड नाव वी कॅन सी या कॅन्डलला म्हणजे एक साधारण 1 वाजता आपण एंट्री केलेली आहे. मार्केट थोडंसं रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी इथे वाटत आहे, म्हणून आपण एंट्री केलेली होती. क्लोजिंग झालेली होती 195.3 ला आणि आपण 195 ला एंट्री केलेली आहे. सो दॅट्स ओके, जास्त मेजर काही स्लिपेजेस नाही. आपण 195.3च्या हिशोबाने इथे स्टॉप लॉस पहिला असेल आपला 215.3. ठीक आहे, आणि देन इथे प्रॉफिट लेवल 40 मायनस केले तर 155. ठीक आहे, इथे मी माझे लेवल सेट केलेले आहेत. स्टॉप लॉस लेवल मी भले इथे मार्किंग करताना 195.3 केलेले आहे, परंतु आपल्या एंट्रीनुसारच मी इथे स्टॉप लॉस ठेवलेला आहे. 214.8 ला आपला ट्रिगर आहे, 215 ला एक्झिक्युशन आहे. मी इथे आपला फर्स्ट टार्गेट लावतोय 195. दॅट मीन्स 175 ला आपला फर्स्ट टार्गेट असेल. सो एंट्री झालेली आहे, स्टॉप लॉस सेट केलेला आहे. मार्केट थोडं आपल्या दिशेने मूव्ह करत आहे, अपवर्ड मूव्ह करत आहे. मी मग अशी डाऊनवर्ड या चार्ट मध्ये, ऑप्शन चार्ट मध्ये. सो इथे आपण सकाळपासून जे बघत होतो की मार्केट इकडे लोअर हाय अँड लोअर लो फॉर्म करत खाली येत होते. परंतु इथे जो आपण आफ्टरनून ट्रेड घेतलेला होता, त्या आफ्टरनून ट्रेडमध्ये इथे हा लो जास्त ब्रेक न करता इथूनच पुन्हा सपोर्ट घेत आहे. आणि इथून कदाचित जर का हा झोन ब्रेक केला, हे आपण प्रिव्हियस रेकॉर्डिंग मध्ये देखील म्हणालेलो होतो, हा झोन जर का ब्रेक करून मार्केट वरच्या डायरेक्शनला गेलं तर इथे रिव्हर्सल येऊ शकतं, ऍटलीस्ट ह्या लेवल पर्यंत तरी 700च्या लेवल पर्यंत. सो आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसारच इथे ट्रेड घेतलेला आहे. आपल्याला लॉंगचा सिग्नल मिळत होता, त्याच्यामुळे आपण इथे लॉंग ट्रेड घेतलेला आहे आणि पीई शॉर्ट केलेला आहे. सध्या आपल्या डायरेक्शनला मुवमेंट चालू आहे, 10 पॉईंटचा सध्या प्रॉफिट होत आहे. परंतु तरी देखील आपण ऍज पर रूल वेट करत आहोत. फर्स्ट टार्गेट हिट झाला, आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर मार्केट सेकंड टार्गेट देते की ट्रेलिंग देते, ते आपण पाहणार आहोत. सध्या तरी अजून ही ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करण्याची गरज नाहीये. ही कॅन्डल चांगली स्ट्रॉंग क्लोज झालेली आहे. फक्त आता इथे फॉलो थ्रू मिळतो काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये जर का हे ब्रेक केला, हा झोन, हा एवढा एक झोन आहे, तो ब्रेक केला तर मात्र आपल्याला एक चांगला अपमूव्ह देखील बघायला मिळू शकतो, ऍटलीस्ट या लेवल पर्यंत. लेट्स वेट अँड वॉच. इथे आपल्या फर्स्ट टार्गेट जवळ येत आहे, त्यामुळे मी क्विकली पोझिशन्स देखील माझे अपडेट करायला रेडी ठेवतो. 195 आणि 194.3. ठीक आहे, इथे टार्गेट आता ऑलमोस्ट आलेला आहे, 176 वर आहे. 175 हिट करताय का? 175 साठी एकच पॉईंट दूर आहे. इथे लो आपण बघू शकतो, 176 चा लो होता. हा झोन ब्रेक करून वरती क्लोजिंग महत्वाची आहे मित्रांनो. क्लोजिंग नाही झाली, पुन्हा रिव्हर्स झालं तर मात्र थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे क्लोजिंग खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्या वरच्या दिशेने देखील टार्गेट येऊ शकतो. ते आय थिंक मी उलट लावलेलं आहे. लॉंग पोझिशन लावायची म्हणजे इथे पण मी शॉर्टची मार्किंग केलेली. इथे मी आय थिंक मार्किंगच नाही केली, ह्या लेवलला मार्किंग होती आपली लॉंगची. राईट, सो इथे 40 ला फर्स्ट टार्गेट, विल वेट. आणि इथे 40 पॉईंट्स लागेल स्टॉप लॉस.
तो ही अप्रॉक्सिमेट मार्किंग मी इथे चार्ट मध्ये पण केलेली आहे, आपल्या स्पॉट चार्ट मध्ये. इथे बघा हा झोन ब्रेक न करता मित्रांनो क्लोजिंगला पुन्हा खाली येत आहे, कारण इथे सेलर्स, ऍज वी डिस्कस, इथे सेलर्स आहेत जे मार्केटला सतत खाली ढकलत होते. इथे पहिल्यांदा थोडंसं लेवलला ह्या गेलेला होता, पुन्हा थोडा डाऊन आलेला आहे, पुन्हा हे ब्रेक करण्याचा ट्राय करत होता, परंतु पुन्हा सेलर्स थोडे आलेले आहेत. इथे आता ही झोन बायर्स आणि सेलर्स मध्ये थोडी फायटिंग झोन आहे. इथे आता सेलर्स विन झाले तर मार्केट पुन्हा खाली येईल, परंतु चान्सेस थोडेसे कमी वाटतात, कारण की इथे लोअर हाय नाही बनवलेला, इथे ऑलमोस्ट त्या लेवल पर्यंत आलेलं आहे मार्केट. त्यामुळे इथे ब्रेक होऊन ऍटलीस्ट एक हेल्दी रिट्रेसमेंट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे 700च्या लेवल पर्यंत तरी. सो पाहूया, इथे आता आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करण्यासाठी फक्त 1 पॉईंटचा गॅप राहिलेला. 175 टच केला असता तर आपण स्टॉप लॉस आपला ट्रेल केला असता, परंतु 176 पासून मूव्ह करत आहे रिव्हर्सल, त्यामुळे अजूनही आपण आपला स्टॉप लॉस मूव्ह केलेला नाहीये. कोणत्याही अझम्पशन मध्ये आणि फक्त एका पॉईंटसाठी राहिला म्हणून मी स्टॉप लॉस मूव्ह करेल वगैरे असं अजिबात करायचं नाहीये. वी हॅव टू फॉलो अवर रूल्स, आणि त्या रूल्स नुसार आपण पाहूया आता इथे आपला लॉस देते की आपल्याला प्रॉफिट देते. तर मित्रांनो कॅन्डल स्पॉट मध्ये तर बऱ्यापैकी डिसेंट क्लोज केलेली आहे, म्हणजे बोलू नाही शकत की झोन ब्रेक केलेला आहे म्हणून, बट स्टील विदिन झोन एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. परंतु ऑप्शन चार्ट मध्ये ईपीसी इथे डोजी कॅन्डल फॉर्म झालेली आहे. सो थोडंसं इथे डायसे असू शकतं, इथून पुन्हा बायस पीई ला अपवर्ड घेऊन जाऊ शकतील, दॅट मीन्स की कुठून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतंय. पण लेट्स सी, मार्केट सुप्रीम आहे. इथे आता बायर्स म्हणजे सीईचे बायर्स स्पेसिफिकली इथे जोर लावून पुन्हा वरच्या साईडला घेऊन जात आहेत का हे बघावं लागेल. लॉंग पोझिशन वाले इकडे वर पुश करू शकतात का पाहावं लागेल. जी जशी कॅन्डल बनलेली आहे इथे त्यावरून तर एवढा मला कॉन्फिडन्स वाटत नाहीये, बट स्टील मार्केट जे करेल ते आपण एक्सेप्ट करायचंय. 75 टच केला, ट्रेलिंग स्टॉप लॉस खाली आणला. इथे मित्रांनो एक स्पाइक लावलेला होता डाऊन साईडला, परंतु क्लोजिंग अपर साईडला दिलेली आहे, आणि इथे आता कदाचित हा झोन ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी जास्त वाटत आहे. कॅन्डल क्लोजिंग जसे मी म्हटल्याप्रमाणे महत्वाची असते, आणि कॅन्डल क्लोजिंग अप्पर साईडलाच दिलेली आहे. सो इथे फक्त एक झोन ब्रेक करून एक स्पाइक करण्याची गरज आहे. आपला फर्स्ट टार्गेट तर हिट होईलच, सेकंड टार्गेटसाठी देखील ह्या लेवल पर्यंत आपला सेकंड टार्गेट जाऊ शकतोय. सो वेट करूया. इथे पियर्स करताना थोडंसं डिफिकल्टी असते, फक्त फर्स्ट लेवल ब्रेक करताना. फर्स्ट लेवल जर का ब्रेक झाली तर इथून सेंटिमेंट चेंज होतात, जे ऑप्शन सेल म्हणजे डाऊन साईडला मार्केटला पुश करत आहे त्याचे पण सेंटिमेंट चेंज होते, पोझिशन कव्हर करायला येतात. सो इथे एक स्ट्रॉंग अपमूव्ह किंवा एक स्ट्रॉंग कॅन्डल गरजेचे आहे, जेणेकरून हे सगळे स्टॉप लॉस हिट करून मार्केट वरच्या डायरेक्शनला मूव्ह करू शकेल. परंतु तसे नाही झाले तर इथे डाऊनफॉल येऊन देन इथे पुन्हा एकदा डबल टॉप आणि हा लो ब्रेक करून मार्केट खाली येऊ शकतोय. सो दोन्ही कंडिशनसाठी आपण रेडी आहोत. माझ्या मते तरी थोडा अपवर्ड मुवमेंट अजून करायला हवी, बट लेट्स सी, मार्केटने अपवर्ड मुवमेंट केली तर आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल करू. 175 एक्झॅक्टली मित्रांनो इथे हिट केलेलं आहे. थोडंसं 175 पेक्षा खाली जाणं थोडंसं गरजेचं आहे. ऑलमोस्ट 174.5 व समथिंग काहीतरी येणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली 175 लो केलेला आहे. इथे स्पॉट चार्टवर देखील हा झोन ब्रेक झालेला आहे. क्लोजिंग वरच्या साईडला होते काय पाहावे लागेल. अजूनही 1.5 मिनिटाचा टाइम बाकी आहे. लेट्स वेट. मी अजूनही ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह नाही केलेला आहे. 175च्या थोडं खाली येणं गरजेचं आहे, आणि क्लोजिंग स्ट्रॉंग होणं या कॅन्डलची गरजेचं आहे. एक्झॅक्ट 175 लाच आलेला होता. पाहूया इथे थोडंसं खाली येते का अजून. आपण एकदा मार्केट डेप्थ देखील पाहून घेऊया. सो सेलर्स देखील बऱ्यापैकी आहेत या स्ट्राईक प्राइसला, आणि बायर्सची देखील आहे क्वांटिटी, बट स्टील सेलर्सची डिसेंट क्वांटिटी इथे दिसत आहे आपल्याला. सो 175 या कॅन्डलला येणं माहित नाही, आता लास्ट मिनिटला कदाचित स्पाइक करू शकतोय, बट आपण अजूनही मूव्ह नाही केलेला आहे आपला स्टॉप लॉस. लेट्स वेट फॉर अ मिनिट, आणि त्याच्यानंतर पाहूया की आपल्याला 175 ब्रेक करण्याची संधी मिळते का, त्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करण्याची संधी मिळते का. यात ब्रेक झालेला आहे. मी इथे मॉडिफाय केलेला आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस, आणि इथे मी इमिडिएटली मी माझ्या टार्गेटसाठी देखील रेडी राहत आहे. सो 150 एंट्री कितीला झालेली होती आपली,
195 ला ना, सो 155 ला आपला टार्गेट असेल. टार्गेटसाठी देखील रेडी राहत आहे. आणि 155च्या ऐवजी 54 मी 1 पॉईंट जसं मागच्या ट्रेडमध्ये पण एक घेतलेला होता प्लस, सो इथे देखील मी 154ला टार्गेट करत आहे. ओके, इथे क्लोजिंग देखील स्ट्रॉंग होत आहे मित्रांनो. क्लोजिंग या झोनच्या वर झालेली आहे. सो इट्स अ गुड चान्स फॉर अस. इथून कंटिन्यू होऊ शकते मार्केट अजूनही अपवर्ड, आणि आपल्या इथे टार्गेट हिट होऊ शकतोय. सो मी थोडं अजून वाट पाहतो इथे. साधारण 160च्या आसपास जर का आलं मार्केट, तर मी आपला अल्टिमेट टार्गेट जो होता तो प्लेस करून टाकेल. ठीक आहे, मी रेडी आहे. पहिल्या मिनिटातच क्विक मूव्ह येऊ शकतोय. स्टॉप लॉस हिट होण्याचे आणि मार्केटमध्ये पोझिशन किंवा सेंटिमेंट चेंज होण्याचे हे टाइम होत आहे. सो 160च्या आसपास आलं तर मी क्विकली ऑर्डर प्लेस करेन. अन्यथा आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण लावलेलाच आहे. या ट्रेडमध्ये ऍटलीस्ट आपण लॉस घेणार नाही आहोत. हा जो काही ट्रेलिंगचा लॉस होईल, सॉरी हेजिंगचा जो काही लॉस होईल तो पण कमी असेल. एवढा 600 नाही जाणार, 200-250 पर्यंत जाऊ शकेल जर का आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तर. सो दॅट्स ओके. टार्गेट हिट होण्याचे जास्त चान्सेस वाटत आहेत, बट स्टिल वी हॅव टू वेट फॉर सम टाइम. स्पॉटमध्ये अजूनही फर्स्ट टार्गेट हिट नाही झालेलं आहे. इथे मी इथे मार्किंग करतो आणि इथे आपला सेकंड टार्गेट जो आहे तो कुठपर्यंत जातो ते पाहूया. अप्रॉक्स 80चा आपला टार्गेट असेल इथे, आणि ती लेवल असेल 723ची. सो ही लेवल झोन ब्रेक करून वर जाणं गरजेचं आहे, तर आपला टार्गेट हिट होईल. कदाचित ह्या लेवल पर्यंत गेलं तर ऑप्शन प्रीमियम मध्ये तर हिट होऊनच जाईल. सो माझ्या मते तरी इथपर्यंत जरी मार्केटने स्ट्रेच केलं अपवर्ड 700 पर्यंत गेलं, तरी आपल्या इथे टार्गेट हिट होऊन जाऊ शकतं. लेट्स वेट अँड वॉच. हा आपला आजच्या दिवसाचा शेवटचा ट्रेड असणार आहे मित्रांनो. सो ओव्हरऑल आपण जर का इथे पाहिलं, सो 2000 समथिंग काही प्रॉफिट चाललं आहे. इथून रिव्हर्स जरी झालं तरी आपला मॅक्सिमम 200 रुपये ह्या ट्रेडमध्ये लॉस होईल, 200-300 रुपये. आणि ओव्हरऑल आपला एक 600-700 रुपये पॉझिटिव्ह मध्येच एंड करणार आहोत. राईट. सो आता आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. मार्केट कुठेही कसंही जाऊ दे, ओव्हरऑल आजचा दिवस आपण प्रॉफिटमध्येच एंड करणार आहोत. कॅन्डल इथे रिव्हर्स होत आहे आणि आपल्याला कदाचित इकडे आता ट्रेलिंग स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट घ्यावा लागू शकतोय. ते मार्केटने झोन ब्रेक नाही केलेला आहे. सो हरकत नाही, कॉस्ट टू कॉस्ट आला तरी आपण एक्झिट करू. मी क्लोजिंग साठी देखील पोझिशन रेडी ठेवत आहे. इथे स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल बनत आहे, क्लोज आता होणार आहे. सो पूर्ण मूव्ह आहे एकाच कॅन्डल मध्ये कॅप्चर झालेला आहे. जो आपण एवढ्या वेळ 3-6 कॅन्डल मध्ये वेट केलेला आहे, तो एकाच कॅन्डल मध्ये पूर्ण डाऊन झालेला आहे. सो अजूनही आपला स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट नाही झालेला आहे. थोडा एक 9 पॉईंटचा अजूनही गॅप आहे. बट ज्या प्रकारे कॅन्डल फॉर्म झालेली आहे, यू नेव्हर नो, मे बी क्विकली देखील तो हिट होऊ शकतोय. इथे फक्त थोडासा बोलू शकतो आपण की हायर हाय फॉर्म केलेला आहे. इथून रिव्हर्स नाही झालं तर मात्र आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल, आणि आपण त्यासाठी देखील रेडी आहोत. तिथे हिट होण्याची पॉसिबिलिटी आता वाढत आहे जास्त. ओके, डायरेक्ट चेंज झालंय. ठीक आहे, लेट्स सी. अजूनही आपण होप सोडलेले नाहीयेत. इथून मार्केट अगोदर रिव्हर्स झालं होतं, तर कदाचित रिटेस्ट ने अप जाईल का हे पाहावं लागेल. चान्सेस आर व्हेरी लेस माझ्या मते. इथून जशी कॅन्डल बनवलेली आहे प्रिव्हियस कॅन्डल, हा फॉलो थ्रू इम्पॉर्टंट आहे. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप लॉस हिट झाला, दॅट्स ओके. 200-250 जो आपण म्हणत होतो तोच आपला इथे आता हिट होणार आहे बहुतेक. ट्रेलिंग स्टॉप लॉस 194.8, 192 पर्यंत ऑलमोस्ट गेलेला आहे. 3 पॉईंट फक्त राहिलेले आहेत. आता हिट होईल कोणत्याही मुवमेंटला. काही सेकंड्स फक्त इकडे आपण वेट करतो, जरासं फुल अजून आला तर, अन्यथा आपण लगेच बुक करू.
उस पोझिशनवर मी रेडी आहे. 3 मिनिट बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. 192.7चा हाय केलेला होता ह्या कॅन्डलने आणि 194.8 म्हणजे 2 पॉईंट दूर होता आपला स्टॉप लॉस पासून. इथून रिव्हर्सल होईल का? मोठा प्रश्न आहे. चान्सेस काही सांगता येत नाही मित्रांनो आता सध्या तरी. ज्या प्रकारे अप डाऊन मुवमेंट होत आहे त्याच्यावरून काही एक अंदाजा बांधता येत नाही की मार्केट नक्की कॅन्डल्स नुसार बिहेव करते की नाही. 2 मिनिट बाकी आहेत. पॉज करत नाहीये मित्रांनो मी, पूर्ण हे 2 मिनिटं बघूया, कारण की ही कॅन्डल मुवमेंट मध्ये आपण आपले मेंटल स्टेबिलिटी किती स्ट्रॉंग आहे ते आपल्याला समजते आणि आपण सायकोलॉजी आपली कशी इंटॅक्ट ठेवू शकतो हे आपल्याला ह्याच्यातून समजेल. 2 पॉईंट जरी बाकी होते तरी देखील आपण थांबलेलो आहोत. इथून रिव्हर्सल होईल की नाही होईल आपल्याला माहित नाही. स्टॉप लॉस हिट झाला तर मात्र आपण आपल्या क्लोज पोझिशनसाठी देखील रेडी आहोत. स्टॉप लॉस इथे सेट आहे ऑर्डर आणि ही हेजिंगची जी पोझिशन आहे त्यासाठी देखील आपण रेडी आहोत. इमिडिएटली आपण क्लोज करणार. डाऊन येत आहे. दीड मिनिट अजूनही बाकी आहे. थोडंसं रिव्हर्सल झालं इथे. हॅमर टाईप कॅन्डल जर का फॉर्म झाली तर मात्र रिव्हर्सल होऊ शकतोय, बट सध्या तरी तशी चिन्ह दिसत नाहीयेत. ऑप्शन चार्ट मध्ये इथे बऱ्यापैकी आपल्याला थोडा डीकेचा बेनिफिट मिळत आहे. 1 मिनिट बाकी आहे शेवटचा. इथे हॅमर क्लोज होईल का स्पॉट चार्ट मध्ये? हॅमर क्लोज होणं महत्वाचं आहे. क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा नेक्स्ट कॅन्डलला इमिडिएटली आपला स्टॉप लॉस इथे हिट होऊ शकेल जर का हॅमर टाईप इथे कॅन्डल क्लोजिंग नाही झाली तर. 30 सेकंड्स टू गो. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. अप अप थोडासा अजून व्हायला हवा. इथे ऑप्शन्स मध्ये चांगली निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म होत आहे. 20 सेकंड्स, 15 सेकंड्स टू गो. थोडं अजून अपमूव आणि ग्रीन मध्ये क्लोजिंग दे फक्त, बेटर राहील आपल्याला. थोडं अपमूव गरजेचं आहे. 5 सेकंड्स टू गो. नप इथे डोजी कॅन्डल फॉर्म झालेली आहे आणि इथे देखील एक रेड कॅन्डल आहे. ही पूर्णपणे रिव्हर्सल तर म्हणता येणार नाही या कॅन्डलला, त्याच्यामुळे वी आर रेडी विथ अवर स्टॉप लॉस ऑर्डर. फॉर फ्यू मोर सेकंड्स. प्रॉफिट होईल का लॉस होईल मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट करू शकताय. हा लिटरली ट्रेडिंगचे रूल्स फॉलो करण्यासाठी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे हा ह्या अशा प्रकारच्या कॅन्डल्समध्ये जेव्हा आपण अगदी स्टॉप लॉसच्या जवळ असतो किंवा प्रॉफिटच्या जवळ असतो त्यावेळेस दिसून येतो. प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक न करता अप जात आहे, विच इज अ गुड साइन फॉर अस. लो ब्रेक केला प्रिव्हियस कॅन्डलचा तर आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. I guess we have to wait for few more minutes. इथे लो ब्रेक होईल का या कॅन्डलला हे पाहावं लागेल. अजूनही 1 मिनिट बाकी आहे. आपला स्टॉप लॉस कदाचित इकडे हिट होऊ शकतो. We have to be ready for all situations. 185, 84 चालू आहे सध्या. अजूनही 10 पॉईंट हवे आहे. स्टिल एक स्पाइक आला तर never know. Market is supreme as we always say.
मार्केट सोबत मित्रांनो अजिबात भांडायला जायचं नाही. मार्केट सोबत अजिबात आर्ग्युमेंट किंवा इमोशनल बिहेवियर अटॅच करायचं नाहीये, कारण की मार्केट हे कोणी एक व्यक्ती नाही चालू शकत आहे. मल्टिपल फॅक्टर्स, मल्टिपल कंपनीज याला ड्राईव्ह करतात आणि त्याच्यावर आपला तरी कंट्रोल नाही ॲज अ रिटेल ट्रेडर. सो त्याच्यामुळे जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे, लॉस लिमिटेड ठेवणं, आपले रूल्स फॉलो करणं आणि रूल्सनुसारच एंट्री एक्झिट करणं. सो ह्या गोष्टी आपण स्ट्रिक्टली फॉलो करायला हव्या. मार्केट प्राइस ऍक्शन फॉलो करते की नाही करत आहे, त्याच्या डिमांड झोन, सपोर्ट झोनला रिस्पेक्ट करतोय की नाही करत आहे, हे कदाचित चेंज होऊ शकतं. परंतु आपले रूल्स हे इंटॅक्टच असायला हवेत आणि रूल्स हे रूल्सपेक्षा अनालिसिस हे एंट्री घेण्याच्या अगोदर करायला हवे. आणि एंट्री केल्यानंतर फक्त बसून राहायचं आणि बघायचं मार्केट काय करतंय, ते वर जातंय खाली जातंय, त्याच्यावर आपण आपले ओपिनियन बनवू शकतो, परंतु त्या ओपिनियनच्या बेसवर आपण ट्रेडिंग नाही करू शकत. सो मार्केट संपल्यानंतर आपल्याला जर का काही वाटत असेल की नाही, असं नाही, अशा प्रकारे मी रूल्स मॉडिफाय करायला हवेत किंवा चेंजेस अकॉर्डिंग टू मार्केट करायला हवे जेणेकरून बेनिफिट होईल, तर हे मार्केट क्लोज झाल्यानंतर आपण अनालाइज करू शकतो, त्याला बॅक टेस्ट करू शकतो. परंतु मार्केट चालू असताना, ट्रेड चालू असताना अजिबात मॉडिफिकेशन करायचे नाही. ठीक आहे. सो आपण 2 कॅन्डल पूर्वीच आपला स्टॉप लॉस घेण्यासाठी रेडी होतो, परंतु अजूनही आपला स्टॉप लॉस हिट केलेला नाहीये. ते मार्केट निगेटिव्ह कॅन्डल बनवत आहे, वरच्या साईडला विक बनत आहे. दॅट गिव्स अ सिग्नल की इथे कदाचित आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतोय आणि त्यासाठीच आपण ही विंडो मागच्या 10 मिनिटापासून रेडी ठेवलेली आहे. इथे प्रिव्हियस कॅन्डलचा तो लो ब्रेक केलाय, हा लो ब्रेक केला आपला स्टॉप लॉस हिट होईल. जेवढा वेळ इथे टाइमपास करेल मित्रांनो, आपल्याला बेनिफिटच आहे. मार्केट इथे टाइम डिके करेल आणि आपल्याला ऑप्शन प्रीमियम मध्ये त्याचा बेनिफिट होऊ शकेल. मार्केट इथे पुन्हा एकदा युटर्न घेताना दिसत आहे. फक्त इकडे 2 पॉईंट साठी आपला स्टॉप लॉस राहिलेला होता, ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे, आणि इथे मार्केट रिव्हर्स होत आहे. हेज पोझिशन आपण जी क्लोज करणार होतो ती विंडो क्लोज करून आता आपण आपले टार्गेट लावणार आहोत. सो 154 आपला अल्टिमेट टार्गेट असेल. सो त्या विंडोसाठी रेडी आहोत. आपला स्टॉप लॉस इथे सेट आहेच ऑलरेडी. इथे कॅन्डलने इफ यू सी, तो इथे प्रिव्हियस कॅन्डल जे आपण म्हणत होतो, इथे प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक नाही केला, इथे देखील लो ह्याने ब्रेक नाही केलेला आहे, परंतु इथे हाय ब्रेक करून पुन्हा अपवर्ड जात आहे. आता इथे जे आपण बोलत होतो, हा सप्लाय झोन जो आहे जिथून हे मार्केट रिव्हर्स झालेला आहे, हा वीक झालेला आहे. इथे हे ब्रेक करून ह्या लेवल पर्यंत अपवर्ड मुवमेंट करण्याची पॉसिबिलिटी आता जास्त वाढलेली आहे. सो ती अपवर्ड मुवमेंट आता कधी येते हे पाहावं लागेल आपल्याला. इमिडिएटली पुढच्या 5-10 मिनिटात येते की कदाचित अजून 1 तास वाट पाहायला लागेल हे बघावं लागेल. 1:42 सध्या झालेले आहेत, अजूनही मार्केटमध्ये 1.5 तास बाकी आहेत. सो 1.5 तासामध्ये कोणतेही मुवमेंट येऊ शकतात. बट अकॉर्डिंग टू अस आता ज्या प्रकारे स्ट्रक्चर फॉर्म होत आहे, इथे इफ यू सी, अगोदर लोअर हाय अँड लोअर लो, पुन्हा हाय, पुन्हा लोअर लो, पुन्हा लोअर हाय, लोअर लो, इथे स्ट्रक्चर चेंज होताना दिसत आहे. इथे हायर हाय, हायर लो, अगेन हायर हाय फॉर्म होईल अँड देन हायर लो, हे स्ट्रक्चर चेंज होताना दिसत आहे. सो पाहूया हे स्ट्रक्चर आता कधीपर्यंत कंटिन्यू करत आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस अजूनही आपला इंटॅक्ट आहे आणि टार्गेट देखील आपला इंटॅक्ट आहे. सो लेट्स वेट अँड वॉच. सो इथे स्टॉप लॉस मित्रांनो हिट होण्याची पॉसिबिलिटी पुन्हा एकदा बनत आहे. पुन्हा एकदा एक रेड कॅन्डल स्ट्रॉंग बनलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण रेडी आहोत आपले हेजिंग पोझिशन क्लोज करण्यासाठी. यावेळेस हाय बनवलेला आहे 190.85. स्टील कॅन्डल क्लोज नाही झालेली आहे, 1 मिनिट बाकी आहे. आणि इफ यू सी, इथे लो होता 634.9, याचा लो आहे 634.9. सो एक्झॅक्ट टच करून पुन्हा फक्त थोडंसं वर येत आहे. ऑप्शन प्रीमियम त्या मानाने डाऊन होत नाहीये. सो इथे बाईंग चाललेली आहे बऱ्यापैकी आणि इथे हिट होण्याची पॉसिबिलिटी जास्त बनलेली आहे. एक स्पाइक आणि आपला स्टॉप लॉस हिट. ट्रेलिंग स्टॉप लॉस आय वुड से, कॉस्ट टू कॉस्ट आपण निघणार आहोत. कारण त्यांना सगळं मायनस केलं तर डेबिट करू शकते.
इथे मित्रांनो पुन्हा एकदा मार्केट अप साईडला जात आहे. आपण 154 इथे मॉडिफाय करणार आहोत. लेट्स सी इकडे इमिडिएटली हिट झालं तर आपण एक्झिट करणार. 1000 पॉईंटचा इथे आपल्याला ऑलमोस्ट हेजिंग कॉस्ट लागत आहे. बऱ्यापैकी मार्केट खाली आलेलं आहे हेजिंग मध्ये. नो वरीज, आपण हेजिंग पेक्षा आपल्या मेन पोझिशनवर लक्ष देणार आहोत. 156.85 ला लो झालेला आहे. 154 आपला अल्टिमेट टार्गेट होता. 2.5 पॉईंट फक्त राहिलेले आहेत. इथे कॅन्डल थोडीशी रिव्हर्स देखील ऑप्शन मध्ये दिसत आहे होताना, परंतु इथे स्पॉटवर अजूनही स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट दिसत आहे. प्रिव्हियस हाय जवळ पोहोचलेला आहे आणि हा जो आपला फर्स्ट लेवल होती स्पॉट चार्टवर तिथपर्यंत जरी टच झाला तरी आपला इथे टार्गेट हिट होऊ शकेल. वी हॅव टू वेट फॉर फ्यू मोर मिनिट्स. अजूनही 2.5 मिनिट बाकी आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी आणि इथे 2.5 पॉईंटचाच गॅप राहिलेला आहे. या सेम ट्रेडमध्ये इथे आपण बघू शकतो मित्रांनो, सुरुवातीला इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस साठी फक्त 2 पॉईंट राहिलेले होते. त्याच्यानंतर पुन्हा इथे 3 पॉईंट राहिलेले होते आणि आता मार्केट डाऊन साईडला आलेला आहे. ऑलमोस्ट 156.85 पासून रिव्हर्स होत आहे थोडंसं. लेट्स सी, इथे स्पॉट मध्ये चांगली स्ट्रॉंग कॅन्डल बनत असल्यामुळे आपल्याला थोडासा इथे सपोर्ट आहे. आय थिंक वी हॅव टू वेट फॉर सम मोर टाइम. कॅन्डल इथे मित्रांनो थोडी स्ट्रॉंग क्लोज होताना आपल्याला दिसत आहे. अजूनही 15 सेकंड बाकी आहेत आणि स्टील इकडे आपला टार्गेट अजूनही पेंडिंग आहे. नेक्स्ट जर का फॉलो कॅन्डलने बनवला इकडे अप साईडला ब्रेक झालाच तर आपला इमिडिएटली टार्गेट येऊन जाईल आणि इथे आपण आपली हेज पोझिशन क्लोज करण्यासाठी रेडी आहोत. पहिले 30 सेकंड इम्पॉर्टंट आहेत. अप जाते की डाऊन जाते त्यासाठी. 150 160 तेवढा अपच चाललेला आहे. इथे मित्रांनो थोडा एक चांगला सेलर्सचा झोन देखील आहे. हा ब्रेक करताना खूप डिफिकल्टी येत आहे अजूनही बायसना इथे अप साईडला मुवमेंट करण्यासाठी. स्ट्रॉंग कॅन्डल बनलेले आहे परंतु त्यानंतर इथे फॉल आलेला होता इमिडिएटली. त्याच्यानंतर इथे देखील बायसने पुन्हा पुल केलेला आहे अपवर्ड डायरेक्शनला. इथे ब्रेक करतोय की नाही की इथे सेलर्स अँड बायस मध्ये फाईट होऊन सेलर्स जिंकतात हे पाहावं लागेल. अजूनही आपलं टार्गेट इंटॅक्ट आहे. आपण स्टॉप लॉस थोडासा ट्रेल करू. कॉस्ट टू कॉस्ट ऐवजी अजून थोडे 10 पॉईंट्स ऍड करून कदाचित 185 पर्यंत आपण एक्झिट करू जर का इथून रिव्हर्स झालं मार्केट. स्टॉप लॉस सॉरी टार्गेट हिट झालेलं मित्रांनो आणि पोझिशन आपण क्लोज केलेली आहे इमिडिएटली. इथे ऑर्डर मध्ये मी दाखवतो. सी ऑर्डर आपली एक्झिक्यूट झालेली आहे 154 ला आणि त्याच्यानंतर आपली हेजिंग पोझिशन इथे 22.15 ला क्लोज केलेली आहे. इकडे ऑल पोझिशन्स मध्ये आपल्याला दिसेल. सो 700 ची ही पोझिशन आहे जी आपण क्लोज केलेली आहे 3000 प्लस मध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट हेजिंग 1000 बक्स गेलेले आहेत. बट स्टील दॅट इज फाईन. मोस्ट इम्पॉर्टंट इज की आपण आपले रूल फॉलो केलेले आहेत आणि रूल नुसार इथे आपण अजिबात छेडछाड न करता बसून राहिलो आणि ऍट दी एंड प्रॉफिट बुक केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपली आजची ट्रेडिंग संपलेली आहे. इथे 4 ट्रेड घेतलेले आहे, 2 प्रॉफिट मध्ये आणि 2 लॉस मध्ये. स्टील वी आर इन अ प्रॉफिट. सो हे अशा प्रकारचे मित्रांनो लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या आपण भेटूया पुन्हा एका लाईव्ह सेशन मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय बाय.